नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. तर व्हिडिओचा थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपला व्हिडिओ कशाच विषयावर आहे. तर बघा, पुण्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं देखील खूप महत्त्वाचं आहे. त्याच विषयावर मी छोटासा एक टॉपिक घेऊन आलेले आहे, जे की तुम्हाला पुण्यात राहून देखील ह्या काही गोष्टी माहीत नाही आहेत. तर ह्या गोष्टी तुम्हाला नक्की माहीत असायला हव्यात. तर चला तर मग जाणून घेऊया. जे काही पुणेकर तुम्ही आहात, पण तुम्हाला असं वाटतं की आपण पुणे पूर्ण फिरलंय, पण तुम्हाला माहिती आहे का, पुण्यामध्ये असे काही पॅलेस आहेत जे हायडन पॅलेस आहेत, जे तुम्ही नाहीत. नॅचरल पॅलेस आहेत, जे काही युनिक लोकेशन देतं, असं काहीसे हायडन पॅलेस मी तुम्हाला आज सांगणार आहे. चला तर मला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जे काही सिक्रेट स्पॉट आहेत मी तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती सांगणार आहे, आणि त्यासोबत ना जे काही सिक्रेट स्पॉट्स मी तुम्हाला सांगणार आहे त्याचे फोटो देखील मी तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही त्या स्पॉटला व्हिजिट नसेल केला तर नक्की तिथे जाऊन व्हिजिट करा. प्रत्येकाला असं वाटतं की आपण पूर्ण पाहिलेलं आहे, पण काही जणांना ह्या गोष्टी माहीतच नाहीयेत. पुण्यामध्ये असे काही पॅलेस आहेत जे लपलेले पॅलेस आहेत. चला तर मग तुम्हाला दाखवते जे काही प्राचीन पॅलेस आणि बघायला देखील अत्यंत निसर्गरम्य आणि सुंदर वातावरणात वसलेले हे पॅलेस आहेत. नंबर 1 तर इथे बघू शकता तुम्ही पाताळ लेणी. पाताळ लेणी देखील खूप प्राचीन अशी लेणी आहे. तर तुम्ही जर पाहिली नसेल, ही देखील हायडन पॅलेस याला म्हटलं जातं. पाताळ लेणी ही 8व्या शतकापासून राजवटीचा एक ऐतिहासिक वारसा मानला जातो. तर पाताळ लेणीमध्ये सर्वात प्रमुख आणि विशिष्ट गोष्ट कोणती आहे तर बघ, तर शिवलिंगाचं जे काही पिंड आहे ते पाषाणमध्ये कोरलेलं आहे आणि जंगली महाराजा रस्त्यावर ते स्थिर आहे. तर तिथली सगळ्यात महत्त्वाची आणि खासियत असलेली हे म्हणजे शिवलिंगाचं पिंड आहे. तर त्यासोबत तुम्हाला शिवलिंगाच्या पिंडीसोबतच तुम्हाला अनेक देवतांचं देखील तुम्हाला दर्शन होणार आहे. तर बघा, शिवलिंगाच्याच बाजूला लक्ष्मण, सीता, राम आणि त्यासोबत गणेशाच्या मूर्तीचं देखील तुम्हाला इथे दर्शन होणार आहे. त्यासोबत मुख्य आकर्षण म्हणजे गोल नंदी मंडप आहे. तर तुम्हाला नंदी मंडप देखील पाहायला भेटेल. तर लोककथेनुसार असं म्हटलं जातं की जेव्हा पांडव वनवासात गेलेले होते, तर ही पाताळ लेणी जी आहे ती एका दिवसात कोरली गेलेली होती. त्यामुळे याला पांडव गुफा देखील म्हणून ओळखलं जातं. पुण्यामध्ये दुसरं हायडन पॅलेस तुम्हाला कोणतं पाहायला भेटेल तर जे बघा, प्रत्येकांना माहीत नाहीये, पण सर्वांना असं वाटतं की मी हे देखील पाहिलेलं आहे. पण नंबर 2 कोणतं आहे? इम्प्रेस गार्डन. इम्प्रेस गार्डन देखील खूप निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेलं हे गार्डन आहे. शांत असं हे वातावरणातील एक गार्डन आहे. हे देखील बघायला ठिकाण खूप सुंदर आणि छान आहे. तर इम्प्रेस गार्डन हे ब्रिटिशांनी जागा विकून हे उद्यान उभा केलेले आहे. जेव्हा राणी व्हिक्टोरिया भारतामध्ये आलेली होती, त्यांच्या स्मरणात हे इम्प्रेस गार्डन तयार करण्यात आलेले आहे. ते तुम्हाला 150 ते 200 जुने प्राचीन महाकाय वडवृक्ष पाहायला भेटतील. त्यासोबत ना 1800हून जास्त तुम्हाला देशी परदेशी देखील वृक्षरोपण इथे पाहायला भेटेल. इतकं सुंदर हे इम्प्रेस गार्डन पुण्यामध्ये हायडन पॅलेसमध्ये आहे. म्हणजे लपलेलं हे पॅलेस आहे. खूप अलीकडच फक्त 800 झाडांना QR कोड स्कॅन करण्यात आलेला आहे. त्यासोबत ना इम्प्रेस गार्डनचं तिकीट फक्त 60 रुपये आहे. इतकं सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण पाहायला देखील भेटतं आणि खूप छान असं शांत तिथे वातावरण आहे. तर तुम्ही देखील तिथे नक्की जाऊन एकदा पाहू शकता. फॅमिलीसोबत तुम्ही टाइम देखील स्पेंड करू शकता. खडकवास डॅम. खडकवास डॅम हे देखील पुण्यामध्ये, जे काही पुण्याला संपूर्ण पाणी पुरवठा करतं, हे खडकवास धरण आहे. हे देखील खूप जणांना माहीत नाहीये, पण इथे देखील खडकवास डॅमला खूप मोठ्या प्रमाणात शनिवार रविवार पुणेकरांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते. इथे देखील खूप प्रमाणात तुम्हाला नैसर्गिक निसर्गरम्य वातावरण पाहायला भेटेल. तर खडकवास डॅमची ही जी काही साखळी आहे, तर ही संपूर्ण पुणे शहराला पाणी पुरवठा करते आणि त्यासोबत ना 4 ते 5 धरणाला याची साखळी जोडण्यात आलेली आहे. तर खडकवास देखील खूप बघायला छान आहे. तर नंबर 4 वेताळ टेकडी. वेताळ टेकडी ही पुणे शहरातील सर्वात उंच टेकडी आहे असं म्हटलं जातं. तर वेताळ टेकडीमध्ये असं म्हटलं जाते की तिथे वेताळ बाबाचं एक मंदिर होतं, त्यामुळे त्या टेकडीला वेताळ टेकडी असं म्हणण्यात आलेलं आहे. तर वेताळ टेकडीची वेळ काय आहे? वेताळ टेकडीची वेळ ही सकाळी 5 ते संध्याकाळी 8 पर्यंत वेताळ टेकडीची ही वेळ आहे. तर तिथे वेताळ बाबांचे मंदिर आहे, त्यामुळे याला वेताळ टेकडी म्हटलं जातं. सोबत वेताळ बाबाच्या मंदिरासमोर तुम्हाला शिवकालीन प्राचीन एक शिवमंदिर देखील पाहायला भेटेल आणि त्यासोबत ना तिथे जुनी खण देखील आहे. तर पावसाळ्यामध्ये जी काही जुनी खण आहे त्याचे पावसाचे पाणी साचून तिथे तलावामध्ये त्याचे रूपांतर होते. तर वेताळ टेकडी देखील खूप सुंदर आणि निसर्गरम्य अशी वेताळ टेकडी आहे. तर पाहिली नसेल तर तिथे देखील तुम्ही जाऊन फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करू शकता. नंबर 5 पुण्यातील ऐतिहासिक स्थळ म्हणजे शनिवारवाडा. तर बघा, सर्वांना शनिवारवाड्यामध्ये पाहायला बघायला खूप आवडतं. तर शनिवारवाडा हे जे काय आहे ते ऐतिहासिक एक राजवाडा आणि किल्ला आहे. मराठा साम्राज्याचे हे एक निवासस्थान होते.
तर तुम्हाला शनिवार वाड्यामध्ये काय काय पाहायला भेटेल. तिथे मुख्य ना 5 दरवाजे आहेत. तर 5 दरवाजे कोणते हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, पहिला दिल्ली दरवाजा, दुसरा गणेश दरवाजा, तिसरा मस्तानी दरवाजा, चौथा खिडकी दरवाजा, त्यानंतर 5वा आहे जांभूळ दरवाजा, यालाच नारायण देखील दरवाजा असे म्हणतात. तर खूप छान इथे तुम्हाला पाहायला भेटेल आणि ऐतिहासिक असलेल्यामुळे तुम्हाला खूप काही गोष्टी शनिवार वाड्यामध्ये शिकायला भेटतील, पाहायला भेटतील. तर शनिवार वाडा जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की तुमच्या फॅमिलीसोबत, मुलांसोबत तुम्ही शनिवार वाड्याला व्हिजिट करू शकता. खूप अशा काही गोष्टी आहेत, प्राचीन गोष्टी आहेत, त्या तुम्हाला पाहायला भेटतील आणि अगोदरचे जे काही राहणीमान वगैरे होतं, काहीशा अशा गोष्टी आहेत त्या शनिवार वाड्यामध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत. तर तिथे जाऊन तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. तर शनिवार वाड्यामध्ये हिरवळीची बाग आहे, खूप सुंदर अशी हिरवळ बाग आहे आणि त्यासोबत तुम्हाला कारंजे देखील पाहायला भेटतील. इतकं सुंदर हा आपला पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर नंबर 6 पाषाण तलाव. तर पाषाण तलाव हे पुणे शहरातले एक कृत्रिम सरोवर आहे असं म्हटलं जातं. इथे देखील खूप छान तुम्हाला गोष्टी पाहायला भेटतील. पाषाण तलावाच्या जवळच एक छोटीशी बाग आहे तुम्हाला मनसोक्त फिरण्यासाठी. पाषाण तलाव हे राम नदीपासून मुख्य त्याचा स्रोत आहे आणि त्यासोबत ना ब्रिटिशच्या काळामध्ये हे पाषाण नदीचं जे काय आहे कृत्रिम सरोवर ते बनवण्यात आलेलं आहे. तर असे बघा, पुण्यामध्ये हे जे काही हायडन जे पॅलेस आहेत तुम्हाला नक्की पाहायला आवडतील का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यासोबत जर तुम्ही ही जी काही पॅलेस आहे ती पाहिली नसेल तर नक्की तिथे तुम्ही जाऊन फॅमिलीसोबत तुमचा जो काय आहे टाइम स्पेंड करू शकता. अशाच प्रकारे बघा, पुण्यामधील तुम्हाला माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यासोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.